नमस्कार मंडळी, नीलम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. नेहमीच्या त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर कधीतरी एकदा अशी कोवळ्या फणसाची भाजी करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि ही भाजी करायला सोपी तर आहेच, पण अगदी नॉनव्हेजसारखी चव देते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी अर्धा किलो कोवळा फणस घेतलेला आहे. याला आपण सगळ्यात आधी कट करून घेऊया. तर फणस जो आहे तुम्हाला जेव्हा भाजी करायची असेल तेव्हाच कट करायला घ्या, नाहीतर हा काळा पडतो. फणस कट करण्याच्या अगोदर मी हाताला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे, कारण फणसामध्ये चिकटपणा असतो आणि तो पूर्ण आपल्या हाताला चिकटतो. त्यामुळे सुरीला आणि हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि मगच फणस कट करायला घ्यायचं आहे. तर आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेणार आहे. आता हे सगळे तुकडे एका ताटामध्ये घेऊन त्याच्यावरती 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून ते सगळं या तुकड्यांना लावून घ्यायचं आहे. सगळे तुकडे जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आता गॅसवरती कुकर ठेवून कुकर चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकताय पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता या पाण्यामध्ये आपण जे फणसाचे तुकडे मॅरिनेट करून घेतले होते ते सगळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर सगळे तुकडे एकदा मिक्स करून कुकरला झाकण लावून कुकरची फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे. जास्त शिट्ट्या होऊ देऊ नका, नाहीतर फणसाच्या तुकड्यांचा पूर्णपणे गाळ होईल. आता फणस शिजतोय तोपर्यंत आपण भाजीची ग्रेव्ही तयार करून घेऊया. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. तर इथे मी मध्यम आकाराचे 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो घेतलेला आहे, ज्याची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेणार आहे. त्यानंतर 2 लसणाच्या कांड्या सोलून घेतलेल्या आहेत. खोबऱ्याचा तुकडा आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेते. तेल जे आहे ते चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये फक्त जिरे टाकायची आहे. जिरे चांगली तडतडली की आपण जो बारीक कांदा चिरलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हा कांदा चांगला सोनेरी रंग येईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परततोय तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया. वाटण वाटण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे खोबरं घेतलं होतं ते पातळ चिरून टाकलेलं आहे. त्यानंतर लसूण टाकलेला आहे, आल्याचा तुकडा देखील टाकलेला आहे, कोथिंबीर आहे आणि टोमॅटो आहे तो बारीक चिरून टाकलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे मी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या एकत्र वाटून घेतलेल्या आहेत. आता कांदा देखील आपला चांगला सोनेरी रंगावर परतलेला आहे. आता हे सगळं वाटण जे आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे वाटण देखील अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊया. वाटण परतताना गॅसची फ्लेम कधी मोठी किंवा कधी बारीक ठेवायची आहे. वाटण परततंय तोपर्यंत आपला फणस कसा शिजलेला आहे ते पाहूयात. तर 1 शिट्टीमध्ये हा फणस जो आहे तो छान शिजतो. आपण 1 पीस काढून पाहूयात फणस मऊ शिजलाय की नाही. हे पहा, फणस आहे तो अगदी मऊसूत शिजलेला आहे. असाच शिजवायचा आहे आपल्याला, त्याचा जास्त गाळ करायचा नाही. इकडे आपला मसाला देखील परतून तयार आहे. वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊयात. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे. आता हे सगळे सुके मसाले करपू नये म्हणून याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून हे सगळे मसाले परतून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मसाल्याला साईडने छान असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. मीठ टाकताना अंदाजानेच टाकायचं, कारण आपण फणस शिजवताना देखील त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर आपला मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे. आता शिजलेला फणस याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. आता या ठिकाणी फणस टाकताना हे फणस ज्या पाण्यामध्ये आपण उकडलं त्या पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी दुसऱ्या पाण्याचा वापर करायचा आहे. आता या ठिकाणी ग्रेव्हीमध्ये पाणी टाकताना तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर जास्त पाणी टाका आणि जर घट्टसर ग्रेव्ही हवी असेल तर पाणी कमी टाका.
इथे मी माझ्या अंदाजानुसार अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता मी या भाजीला एक 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवरती उकळून देणार आहे. तर मंडळी, तयार आहे आपली पारंपरिक पद्धतीने बनवलेली कोवळ्या फणसाची भाजी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.